36 प्रॅक्टिस सेटचे जे 4 वर्ड प्रॉब्लेम आहेत ते पाहणार आहोत. पहा, 4 वर्ड प्रॉब्लेम आधीचे व्हिडिओ म्हणजे 36 चे आधीचे जे एक्झाम्पल आहेत ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहेत. हा 36 प्रॅक्टिस सेटचा फक्त वर्ड प्रॉब्लेमचा पार्ट आहे. 4 वर्ड प्रॉब्लेम आपण फक्त याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तसंच अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईक करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, तुम्हाला जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला शोधायला लागणार नाही कोणता व्हिडिओ. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम आहे, राकेश एज इज 5 years लेस दॅन सानियाज एज. द सम ऑफ देअर एज इज 75. हाऊ ओल्ड दे आर. पहा, इथे आपल्याला सगळ्यात पहिलं इक्वेशन तयार करायला लागणार आहे. राकेशचं एज आहे 5 years. ते सोनियापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे आणि त्यांच्या दोघांची बेरीज आहे आणि त्या दोघांच्या वयाची बेरीज आहे 27 एज. हाऊ ओल्ड आर दे. जे माहिती दिले ती माहिती आपण आधी लिहून घ्यायची. सोल्युशन पहा, आपण आधी लिहून घेऊया सोल्युशन मध्ये. सोनियाचं एज आपण एक्स घेऊया. लेट सोनियाच एज बी एक्स इयर. बरोबर. आणि काय माहिती दिलेली आहे आपल्याला की सम ऑफ देअर एज इज 27 आणि राकेशचं एज काय सांगितलंय, सोनियापेक्षा 5 years लहान. म्हणून देन राकेश एज, पहा हे आपल्याला तयार करणंच महत्वाचं आहे, इज एक्स मायनस 5. बरोबर. आणि राकेशचं वय, सोनियाचं वय एक्स, राकेशचं वय एक्स मायनस 5 आणि दोघांच्या वयाची बेरीज किती आहे 27. सम ऑफ देअर एज इज 27. म्हणून सो एक्स प्लस एक्स मायनस 5 ब्रॅकेट मध्ये इज इक्वल टू 27. दोघांचे एज बरोबर 27. आता काय करायचं, आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत करत घ्यायचं आहे. पहा आता काय करायचं, आपण इथे हे ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेऊ. एक्स प्लस एक्स मायनस 5 इज इक्वल टू 27. एक्स प्लस एक्स 2x मायनस 5 इज इक्वल टू 27. आता आपण काय करायचं आहे, तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती तुम्ही करा. ऍडिंग, आता 5 आपल्याला हे घालवायचे आहेत म्हणून ऍडिंग 5 टू बोथ साइड इथे लिहूया. 2x मायनस 5 प्लस 5 म्हणजे हे इथे जाईल, मायनस 5 प्लस 5 इथे 0 येईल. बरोबर. म्हणून इथे लिहायचं ऍडिंग मायनस 5 इन बोथ साइड. ऍडिंग 5 फक्त, हा प्लस 5 इथे सुद्धा प्लस 5 येईल. आता बघा 2x हे 0 झाले, मायनस 5 प्लस 5, 27 प्लस 5 32 आन्सर आलं. आता इथे बघा 2x आहेत ना, म्हणून आपण आता काय करायचं, डिवाइड टू बोथ साइड. आपण इथे लिहूया डिवाइडिंग बोथ साइड बाय 2. आपल्याला फक्त हा एक्स इकडे राहायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय. आन्सर आलं 16. आता एक्स काय आहे, सोनियाचं एज. म्हणून सोनियाच एज एक्स आल्यावरती राकेशचं एज किती आहे, एक्स मायनस 5 म्हणजेच 16 मायनस 5 इज इक्वल टू 11. मग ब्रॅकेट मध्ये लिहायचं सोनियाच एज इज 16 years अँड राकेश एज इज 11 years. हे आलं आपलं आन्सर. हा आपला फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम झाला. आता आपण सेकंड वर्ड प्रॉब्लेम बघूया. पहा, नेक्स्ट आहे, इन अ ग्रोव 60 more saplings of jamun were planted than those of अशोका. म्हणजे अशोकाचे जेवढे प्लांट्स लावलेले आहेत त्याच्यापेक्षा 60 जास्त प्लांट जामुनचे लावलेले आहेत. इफ देअर are altogether 200 saplings, find the saplings of jamun. दोन्ही मिळून 200 आहेत. पहा, मी इथे लिहून घेतलेलं आहे. लेट्स एक सॅपलिंग ऑफ अशोका वेअर प्लांटेड. बरोबर. अशोकाचे एक्स आहेत आणि मग जांभूळचे किती, एक्स प्लस 16 सॅपलिंग ऑफ जांभूळ प्लांटेड. टोटल नंबर इज 200. म्हणून एक्स म्हणजे अशोका, हे एक्स प्लस 16 जांभूळ घेतले आपण, इज इक्वल टू 200. हे इक्वेशन तयार झालं. आता काय करायचं, आपण इक्वेशन तयार झाल्यावरती ब्रॅकेट काढून घेऊया. x plus 60 is equal to
200. x प्लस x 2x प्लस 60 इज इक्वल टू 200. आता बघा इथे 2x व्हायला हवेत, हे 16 आपल्याला घालवायचे आहेत, म्हणून सबस्ट्रॅक्ट बोथ साइड. हे 60 घालवायचे आहेत म्हणून काय करायचं, सबट्रॅक्ट 60 फ्रॉम बोथ साइड. दोन्ही साइड मधून 60 घालवायचे आहेत. बघा 2x प्लस 60 मायनस 60 म्हणजे 0 राहील. 200 मायनस 60, 2x हे 0 आले बरोबर. 60 मायनस 60 0 इज इक्वल टू 140. आता हे 2 आपल्याला घालवायचे, फक्त x ठेवायचं आहे. मग 2 इथे काय आहे, इथे मल्टिप्लाय आहे. मग आता काय करायचं, डिवायडिंग बोथ साइड बाय 2 म्हणजे 2x मायनस 2 इज इक्वल टू 140 डिवाइड बाय 2. 2 गेले, x इज इक्वल टू आन्सर आलं 70. अशोकाचे झाड किती आली, 70. पण आपल्याला जांभूळची काढायची आहेत, म्हणून x प्लस 60 इज इक्वल टू 70 प्लस 60 किती आले, 130. आन्सर लिहायचं. इथे आपण ब्रॅकेटमध्ये वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे 130. आणि हा विचारलंय काय तुम्हाला, फाइंड द सॅपलिंग ऑफ जांभूळ. फक्त जांभूळचे विचारलेत म्हणून फक्त जांभूळच लिहायचं. 130 सॅपलिंग ऑफ जांभूळ वेअर प्लांटेड. विचारले तेच आन्सर लिहायचं. इथे आपला सेकंड वर्ड प्रॉब्लेम झाला. आता आपण थर्ड बघूया. पहा 6th एक्झाम्पल आहे. शुभांगी हॅज twice as many 20 rupees note as she has 50 rupees note. Altogether she has 2,700. How much 50 rupees note does she have? म्हणजे शुभांगीकडे twice as many 20 rupees note as she has 50 rupees. म्हणजे 50 रुपीच्या जेवढ्या नोट आहेत त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयाच्या आहेत. म्हणून आपण इथे काय लिहिलं बघा, लेट शुभांगी हॅव एक्स नोट ऑफ 50 रुपीज. 50 रुपीजच्या एक्स, मग 20 रुपीजच्या किती येणार, 2x, कारण डबल आहेत ना. 50 रुपीजच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्यापेक्षा डबल नोटा ह्या तिच्याकडे 20 रुपीजच्या आहेत, म्हणून 20 रुपीजच्या नोटा 2x. द टोटल अमाऊंट विथ हर इज 2,700. आता आपण इक्वेशन तयार करून घेऊया. बघा, सो x मल्टिप्लाय बाय 50 प्लस 2x मल्टिप्लाय बाय 20. बघा जितक्या नोटा आहेत त्याच्यानी त्या 50च्या नोटा x आहेत, म्हणून हे अमाऊंट आपण करायचे, म्हणून त्याला मल्टिप्लाय केलं. इथे 2x 20च्या नोटा आहेत, त्याला 20 ने मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 2,700. हे आपण आता इक्वेशन लिहून घेतलं. आता आपण काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशन. x मल्टिप्लाय बाय 50 50x प्लस 2x मल्टिप्लाय बाय 20 40x इज इक्वल टू 2,700. आता काय करायचं, ह्या दोघांची आपण ऍडिशन करणार. पहा 90x इज इक्वल टू 2,700. x इज इक्वल टू, पहा, किंवा तुम्ही डिवायडिंग बोथ साइड बाय 90 करू शकता इथे, किंवा हा 90 इकडे घेऊ शकता. मी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आधीच सांगितलं की आधी दोन ह्याच्यामध्ये आपण डिवायडिंग केलं. इथे आपण एका साइडून दुसऱ्या साइडला ट्रान्सफर करूया आणि तेव्हा आपण ह्याचं चिन्ह बदलतो. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, मल्टिप्लिकेशन असेल तर इकडे आल्यावरती डिव्हिजन, डिव्हिजन असेल तर इकडे आल्यावरती मल्टिप्लिकेशन. इथे काय आहे, मल्टिप्लिकेशन. मग हे इकडे आल्यावरती काय होतील, डिव्हिजन. आणि x इज इक्वल टू आन्सर आपलं येईल, हे मल्टिप्लिकेशन केल्यावरती आन्सर 30 येईल एक्सचं. आता काढायला काय सांगितलंय आपल्याला, एक्स 30 आला. विचारलंय काय की शुभांगी हाऊ मेनी 50 रुपीज नोट डज शी हॅव. मग 50 रुपीजच्याच नोट एक्स आहेत, मग एक्सची अमाऊंट आपल्याला आलेली आहे, पुढे काहीच काढायची गरज नाही. म्हणून शुभांगी हॅज 30 नोट्स ऑफ 50 रुपीज. इथे आपलं आलेलं आहे आन्सर. तुम्ही इथे असं सुद्धा लिहू शकता, डिवायडिंग बोथ साइड बाय 90, आणि मग 90 इकडे डिवाइड, 90 इकडे डिवाइड करू शकता. मी हे वेगळ्या पद्धतीत तुम्हाला दाखवले. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, विराट मेड ट्वाइस ॲज मेनी रन्स ॲज रोहित. द टोटल ऑफ देअर स्कोर इज 2 लेस दॅन अ डबल सेंचुरी. हाऊ मेनी रन्स डिड ईच ऑफ देम मेक.
बघा रोहितच्या रन्स बघूया आपण आधी. रोहितच्या आपण एक्स घेऊया. लेट रोहित रन्स एक्स किंवा रोहित स्कोर किंवा रोहित स्कोर म्हणूया. स्कोर एक्स रन, बरोबर. आणि विराट स्कोर 2x रन. ऑल टुगेदर दोघांनी किती कमवले आहेत? ऑल टुगेदर लेस दॅन डबल सेंचुरी रन, लेस टू दॅन डबल सेंचुरी रन. डबल सेंचुरी म्हणजे 200 आणि लेस टू म्हणजे 190. दोघांच्या मिळून बघा हा. दे टुगेदर स्कोर्ड 198. बरोबर. आता आपण इक्वेशन तयार करून घेऊया. पहा इक्वेशन तयार करताना आपण काय करणार? x प्लस 2x इज इक्वल टू 198. दोघांच्या मिळून 198 आहेत ना. डबल सेंचुरी पेक्षा 2 ने कमी म्हणजे 3x इज इक्वल टू 198. इथे तुम्ही असं करू शकता, डिवायडिंग बोथ साइड बाय 3. 3x 3 आणि इथे सुद्धा 198/3. इथे x इज इक्वल टू आणि 198/3 इज इक्वल टू 66. x 66, 2x किती आला? 66 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 132. आपल्याला विचारलंय काय? विराट स्कोर्ड 132 रन अँड रोहित स्कोर्ड 66 रन. हे आपलं आलं आन्सर. इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. पहा अजूनही जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तसेच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल.